नमस्कार. मी आहे भागुजी बुरुड. चला शिकूया या माझ्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या अध्यायात आपण इफ स्टेटमेंट हे ऑर आणि अँडच्या कॉम्बिनेशननी शिकणार आहोत. ते हे दोन्ही स्टेटमेंट आपण इथे पाहणार आहोत. इफ आणि इफ ऑर आणि इफ अँड. चला तर आपण वर्कबुक ओपन करूया. इथे हे वर्कबुक ओपन झालेले आहे. ह्या शीटमध्ये 2 टेबल्स दिसत आहेत. मी हे स्टेटमेंट दोन्ही ऑर आणि अँड बरोबर एका मोठ्या टेबलमध्ये पाहण्याऐवजी सुरुवातीला एक छोट्या टेबलमध्ये तुम्हाला दाखवत आहे आणि नंतर आपण पुढे शिफ्ट होऊ. तर पहा, इथे नेम दिलेले आहेत. हे नेम आहेत ABCDE आणि इथे 100 मार्क्सपैकी 40 मार्क मिळालेले आहेत पासिंगला. 100 मार्क्सचा पेपर आहे. 40 मार्क मिळाले तर पास, नाहीतर फेल. 40पेक्षा कमी असतील तर फेल, असं हे स्टेटमेंट आहे. आता इथे ए टू ई यांनी जे मार्क्स मिळवले आहेत ते इथे दिलेले आहेत पहा. आणि आपल्याला आता इथे त्यांचं पास फेल असं काढायचं आहे. आपण इथे इक्वल टू साइन मारूया. आपण इफ स्टेटमेंट पाहतोय. इफ हे E6 आता मोर दॅन 5 साठी आपण हे वापरले. आता मोर दॅन 40 कॉमा आणि आपलं स्टेटमेंट PASS पास डबल इन्व्हर्टेड कॉमा क्लोज कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा फेल FAIL फेल आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा क्लोज आणि एंटर. तर इथे हे आलं, पास आलं. पहा, आपण काय केलं की हे जे इथे E6 मधले मार्क्स एने जे मिळवले आहेत ते जर 40पेक्षा जास्त असतील तर पास म्हणा, नाहीतर फेल म्हणा. आता इथे 40पेक्षा जास्त दिसतात म्हणून पास दाखवलं. पुढे जाऊया आपण. हे पहा, 47ला पास, 34ला फेल दाखवलं, बरोबर आहे. 32ला फेल दाखवलं, बरोबर आहे. पण आता मी एक काम करतो की इथे मात्र मी 40 लिहितो. 47 ऐवजी 40 लिहितो. काय होते पहा, 40ला फेल दाखवलं. आपलं स्टेटमेंट काय आहे? 40 मार्क असतील तर पास, 40पेक्षा कमी असतील तर फेल, असे स्टेटमेंट आहे. पण इथे आपला हे स्टेटमेंट चुकते. मग इथे फेल दाखवतोय. तर हे का, तर आपण इथे जे आर्ग्युमेंट केलेले आहे, हा जो E6 जो आहे, इथे जे आर्ग्युमेंट केलं E6 मोर दॅन 40 असेल तर पास. 40ला मात्र त्यांनी आर्ग्युमेंट केलेलं नाही. 40पेक्षा जास्त असेल तर पास असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून इथे आपलं हे स्टेटमेंट चुकते. आता आपलं हे स्टेटमेंट दुरुस्त करायचं असेल तर काय करावं लागेल? इथे E6ला करूया आपण. E6 मोर दॅन आपलं स्टेटमेंट असं राहील, E6 मोर दॅन अँड इक्वल टू, म्हणजे 40 किंवा 40पेक्षा जास्त असेल तर पास, अदरवाईज फेल. स्टेटमेंट आपलं बरोबर झालं. म्हणजे 40 किंवा 40पेक्षा जास्त असेल तर पास. आता बरोबर आला पास. हे फेल आहे, बरोबर आहे. हे फेल आहे, बरोबर आहे. तर हे झालं
इफचं एक स्टेटमेंट झालं. आता इफचं दुसरं स्टेटमेंट इथं पाहणार आहोत आपण. आता मात्र वेगळं वापरणार आहे त्याच्यात. इक्वल टू इफ टॅबनी पुढे गेलो, E6 लेस दॅन 40, इथे मात्र आता लेस दॅन 40 म्हणजे फेल आलं. फेल इनवर्टेड कॉमा क्लोज कॉमा दुसरं स्टेटमेंट PASS पास इनवर्टेड कॉमा क्लोज आणि एंटर. हे झालं पास. आता जर 40 पेक्षा कमी असतील तर फेल आणि 40 पेक्षा जास्त असेल तर पास. इथे पहा आता हे स्टेटमेंट. इथे मात्र 40ला पास दाखवलं. का तर आपलं स्टेटमेंटच असे की 40 पेक्षा कमी असेल तर फेल म्हणजे 40ला पास आहे म्हणून हे इथे बरोबर दाखवलं. तर हा फरक पडतोय पहा. लेस दॅन आणि मोर दॅन मध्ये हा थोडा फरक पडतोय, हे लक्षात ठेवा. आता आपण अँड आणि ऑर बरोबरचं स्टेटमेंट पाहूया. इथे एक डिपार्टमेंट दिलेले आहेत पहा. डिपार्टमेंट नाव आहे परचेस सेल, परचेस अकाउंट, परचेस सेल अशी डिपार्टमेंट आहेत ह्या जे कोणी एम्प्लॉय असतील त्यांचे. आणि इथे वर्किंग डेज आहेत. वर्किंग डेज हे 156 आहे, 161 वगैरे वगैरे असं आहे. तर या अनुषंगाने आपल्याला 2 आर्ग्युमेंट आहेत, आपले 2 स्टेटमेंट आहेत आणि ते 2 स्टेटमेंट इथे मांडणार आहेत अँड आणि ऑरच्या अनुषंगाने. आता पहिले अँड पाहणार आहोत आपण. इक्वल टू इफ पुन्हा अँड. हे इफ आणि अँड वापरलं. आता इफ बरोबर अँड. इफ स्टेटमेंट काय करते की जर ही कंडिशन बरोबर असेल तर असा असा रिझल्ट आला पाहिजे. कारण इफ हे सिंगल वापरलं तर एकच आर्ग्युमेंट ॲक्सेप्ट करतं. अँड मात्र एक किंवा एकपेक्षा जास्त आर्ग्युमेंट ॲक्सेप्ट करतं. पण अँड काय म्हणतं, हेही आर्ग्युमेंट बरोबर पाहिजे आणि हेही आर्ग्युमेंट बरोबर पाहिजे तरच रिझल्ट एस येईल किंवा करेक्ट येईल. तर आता पाहूया आपण इथे इफ अँड. आता इथे हा K5 इक्वल टू इन्व्हर्टेड कॉमा PURCHASE परचेस इन्व्हर्टेड कॉमा क्लोज कॉमा. आता दुसरं स्टेटमेंट काय आहे, M5 इक्वल टू इथे मांडणार आहोत आपण 160 कॉमा तर नाही, इथे कॉमा देणार नाही आपण. इथे आपलं हे बंद होणार. अँडचं स्टेटमेंट बंद होणार आहे. अँडने 2 स्टेटमेंट मांडलेत. K5 इक्वल टू परचेस आणि M5 इक्वल टू 160. आता कॉमा देणार आपण. आता ही 2 स्टेटमेंट अँडची झाली. आता इथून पुढे इफचं स्टेटमेंट सुरू होते. इफ काय म्हणते की हे इथे ह्या ब्रॅकेटमध्ये जे दिले ते जर बरोबर असेल तर एस
त्याला इन्व्हर्टेड कॉमा क्लोज, पुन्हा कॉमा. आणि जर ते बरोबर नसेल तर नो. आणि इथे स्टेटमेंट क्लोज. ओके, स्टेटमेंट क्लोज. आता इथे नो आलं. नो का आलं तर अँड काय म्हणतं, हेही बरोबर पाहिजे आणि हेही बरोबर पाहिजे. इथे मात्र आपली कंडिशन आहे 160 पाहिजे. वर्किंग डेज हे 160 पाहिजे तरच यस येईल. आता आपण पुढे हे ड्रॅग करूया. पुढे ड्रॅग केलं तर इथे काय झालं, डेज बरोबर आहेत 160च्या पुढे आहेत, पण इथे डिपार्टमेंट मात्र सेल्स आहे. डिपार्टमेंट आणि 160 दोन्ही बरोबर पाहिजे तरच येस नो आलं. परचेस, इथं परचेस बरोबर आहे परंतु डेज मात्र चुकीचं आहे, कमी आहेत म्हणून नो आलं. इथे तसंच अकाउंट डिपार्टमेंट आले, परचेस नाही, आणि इथे 160 पेक्षा जास्त आलेले आहेत म्हणून इथे दोन्हीपैकी एकच स्टेटमेंट बरोबर आहे म्हणून नो. इथे मात्र परचेस आणि हे दोन्ही बरोबर आहे तरीही नो का आलं. M9 किंवा हे घेऊया विचारात. इथं M5 इक्वल टू 160 म्हणजे फक्त एकच आकडा दिलेला आहे. 160 बरोबर असेल तरच बरोबर समजा, पण इथे आपलं स्टेटमेंट वेगळं पाहिजे. मोर दॅन ऑर इक्वल टू असं पाहिजे. इथे आपलं स्टेटमेंट असं पाहिजे, इक्वल टू ऑर मोर दॅन. असं इथे कुठेही मांडा, आपलं मोर दॅन इथे मांडू आपण, तर बरोबर येईल आपलं स्टेटमेंट. ओके, हे एस आलं. तसंच आता ऑर स्टेटमेंट आपण पाहणार आहोत. इक्वल टू इफ कॉमा टॅबनी पुढे गेलो, ऑर, आता ऑर टॅबनी पुढे गेलो. आता आपलं स्टेटमेंट सुरू होते. इज इक्वल टू K5 इक्वल टू K5 इक्वल टू परचेस, इन्व्हर्टेड कॉमा PURCHASE परचेस, इन्व्हर्टेड कॉमा क्लोज, कॉमा, परत दुसरं स्टेटमेंट M5 इक्वल टू मोर दॅन 160 आणि इथे आपला ब्रॅकेट क्लोज आणि इथे कॉमा देणार आपण. आता परत आपलं स्टेटमेंट YES क्लोज, कॉमा, नो, क्लोज, एंटर. ओके, आता इथे एस आलं. आपण हे पुढे जाऊ, एसनी हे पुढे आले सगळे, तर इथे सगळे यश येते. इथे मात्र 4 हे नो आलेले, तर 5वा मात्र एस आहे. इथे दोघांची फक्त हे एक स्टेटमेंट आले सारखं. तर इथे येस का आलं तर इथलं ऑरची कंडिशन काय आहे पहा. K5 इक्वल टू परचेस, M5 मोर दॅन इक्वल टू 160, एस द्या नाहीतर नो द्या. ऑर स्टेटमेंट मात्र काय करतं की दोन्हीपैकी एक स्टेटमेंट बरोबर असलं तरी तो एस देणार, म्हणजे बरोबर आहे असं म्हणणार.
दोन्ही स्टेटमेंट जेव्हा चुकीचे असतील तेव्हाच नो म्हणेल, हे लक्षात घ्या. अँड मात्र तसं करत नाही. दोन्ही स्टेटमेंट बरोबर असतील तर एस म्हणणार, दोन्ही स्टेटमेंट चुकीची असतील तर नो म्हणणार. हा दोन्हींमधला फरक आहे. तर हा फरक लक्षात घ्या आणि आपण आपल्या पुढच्या जरा मोठ्या टेबलवर हीच स्टेटमेंट पाहणार आहोत. चला तर पुढे जाऊया. इथे स्टुडंट्सचे मार्क्स आहेत. हे मार्कशीट समजा तुम्ही, स्टुडंटचे मार्क्स आहेत. इथे नाव आहेत स्टुडंटची. इकडे हे सब्जेक्ट्स आहेत. 5 सब्जेक्ट आहेत, मराठी, हिंदी, इंग्लिश, मॅथ आणि सायन्स. इथे आपण टोटल घेतलेली ह्या स्टुडंटची. तर ही टोटल आपण थोडं मोठं करूया काय, हे थोडं मोठं करूया, 20 आणि हे मोठे केले जरा. तर हे सब्जेक्ट आहेत, ही नावं आहेत, स्टुडंटचे मार्क्स आहेत आणि इथे टोटल घेतलेली आहे. टोटल ही सम फॉर्म्युला वापरून घेतलेली आहे आपण. आणि आता आपण इथे रिझल्ट काढणार आहोत. इथे रिझल्ट काढणार आहोत आपण. हे रिझल्ट काढण्यासाठी आपण हे वापरलेले आहेत. पर्सेंटेज पण आपण काढून टाकू सध्या, हे राहू द्यात, हे पाहूया नंतर. तर आपण इथे रिझल्ट काढणार आहेत. तर ते हे रिझल्ट 2 प्रकारे काढणार आहोत. इफ बरोबर ऑर स्टेटमेंट वापरून आणि इफ बरोबर अँड स्टेटमेंट वापरून काढणार आहोत. इथे इक्वल टू B5 लेस दॅन 35 कॉमा. आता इथे स्टेटमेंट फेल, FAIL फेल, क्लोज, अदरवाइज. दुसरं स्टेटमेंट इथे राहिलं, इफ इक्वल टू इफ B5 लेस दॅन नंतर 35 कॉमा स्टेटमेंट फेल, FAIL फेल, इनवर्टेड कॉमा क्लोज कॉमा. आता परत इफ स्टेटमेंट मांडणार आपण. इफ C3 लेस दॅन 35 कॉमा परत स्टेटमेंट आलं फेल कॉमा परत इफ स्टेटमेंट. इफ आता आपण D3 घेणार आहे. D3 लेस दॅन 35 कॉमा परत इन्व्हर्टेड कॉमा मध्ये फेल, FAIL फेल, इन्व्हर्टेड कॉमा क्लोज कॉमा. आता परत इफ स्टेटमेंट. इफ आलं. आता आपण E3 घेणार आहोत. E3 लेस दॅन
E3 लेस दॅन 35 कॉमा इन्व्हर्टेड कॉमा फेल इन्व्हर्टेड कॉमा क्लोज कॉमा अजून एक इफ स्टेटमेंट मांडणार. इफ आता F5 लेस दॅन 35 कॉमा आणि इथे स्टेटमेंट आलं FAIL. हे स्टेटमेंट पूर्ण झालं. आता इथे परत कॉमा देऊन आपण एक फायनल स्टेटमेंट इथे पास करणार आहोत. PASS पास आणि इथे आपण क्लोज करणार आहोत. आता इथे अनेक क्लोजिंग ब्रॅकेट येणार आहेत. आपण पहिल्यांदा एंटर करू. इथे दाखवलेत 1 2 3 4 5 ब्रॅकेट आलेत. आपण याला येस करू. त्यांचं म्हणणं आहे की इथे 5 ब्रॅकेट यायला पाहिजे, तुम्ही दिलेले नाहीत, तर येस करू. ते झाले. इथे 5 ब्रॅकेट आले ऑटोमॅटिक. पहा, तर इथे आपलं हे स्टेटमेंट आलेलं आहे आणि हे आपण ड्रॅग करणार आहोत. तर हे ड्रॅग केलं. तर आता आपण एक थोडंसं माहितीसाठी हे करूया. इथे होममध्ये जाऊन कंडिशनल फॉर्मॅटिंगला जाऊया. इथे येऊया आपण 35 एंटर. आता इथे आपल्याला कळलं की 35 पेक्षा कुठे कुठे मार्क्स कमी आहेत. तर इथे पास आलं बरोबर, इथे फेल आलं कारण इथे कमी आहेत मार्क. इथे पास आलं, इथे पास आलं, इथे मात्र फेल आलं, इथेही फेल आलं आणि इथे फेल आलं. हे बरोबर आहे स्टेटमेंट. पण इथे आपल्याला ही जी स्टेटमेंट आहेत, हे इफ स्टेटमेंट अनेक वेळा, म्हणजे इथे ह्या कंडिशनमध्ये 5 वेळा आपल्याला हे इफ स्टेटमेंट करावं लागलं, तेव्हा आपला हा रिझल्ट आला. तर हे अनेक वेळा इफ स्टेटमेंट मांडण्यापेक्षा आपण ऑर किंवा अँड बरोबर जर कॉम्बिनेशन केलं तर काय होतं ते पाहणार आहोत. आता पहिल्यांदा ऑर बरोबर पाहू. ऑर काय म्हणतं, एक स्टेटमेंट, दोनपैकी एक स्टेटमेंट बरोबर असेल किंवा मल्टिपल स्टेटमेंट आहेत त्याच्यापैकी एक स्टेटमेंट जर बरोबर असेल तर एस म्हणणार, म्हणजे बरोबर आहे असं म्हणणार. अन्यथा सगळेच जर चुकीची असतील स्टेटमेंट तर नो किंवा इनकरेक्ट असं म्हणणार. तर आपण इथे इफ स्टेटमेंट हे ऑर बरोबर पाहणार आहोत. इक्वल टू इफ ब्रॅकेटने पुढे टॅबने पुढे गेलो, ऑर टॅबने पुढे गेलो. आता स्टेटमेंट सुरू झाले आपले. B3 लेस दॅन 35 कॉमा C3 लेस दॅन 35 कॉमा D3 लेस दॅन 35 कॉमा पुन्हा E3 लेस दॅन 35 कॉमा आणि आता शेवटचं F3 लेस दॅन 35. आता इथे आपण हे क्लोज करणार आहे ब्रॅकेट. हे इथून सुरू झालं, B3 पासून सुरू झालेलं F3 पर्यंत आपलं संपलं स्टेटमेंट. इथे क्लोज केलं आणि ह्या ब्रॅकेटच्या बाहेर आपला कॉमा देणार आहोत. आणि आता रिझल्ट सांगणार आहोत आपण. आता इथे फेल पहिल्यांदा येईल. फेल आले कॉमा आणि दुसरं स्टेटमेंट काय आहे, पास. आता आपण हे देणार आहे
इथं पहा आपल्याला शेवटचा फक्त एकच ब्रॅकेट द्यावं लागलं. हे आलं आपला रिझल्ट इथे. ह्या स्टेटमेंटमध्ये आणि ह्या स्टेटमेंटमध्ये फरक काय आहे पहा. आपण परत परत इफ स्टेटमेंट वापरलं नाहीये आणि इथे मात्र परत परत इफ स्टेटमेंट मांडून रिझल्ट पण मांडला गेला. तर हे ऑरनी त्याचं स्टेटमेंट इथपर्यंत पूर्ण केलं. मगाशी सांगितल्याप्रमाणे ऑरचं स्टेटमेंट इथं पूर्ण झालं. ऑरचं स्टेटमेंट इफ, आता इफचं स्टेटमेंट सुरू झालं. इफ फक्त रिझल्ट मांडते आता का, तर इथं स्टेटमेंट मांडलेले. इफ म्हणते, इफचं हे पूर्ण एकच स्टेटमेंट झालं. इफचं म्हणणं काय की हे स्टेटमेंट बरोबर असेल तर फेल आणि हे स्टेटमेंट चूक असेल तर पास. असं इफ सिंगल इफ काय म्हणतंय, एकच स्टेटमेंट करतं. हे स्टेटमेंट बरोबर असेल तर फेल आणि चुकीचं असेल तर पास. हे ऑरच्या बाबतीत म्हणतंय. आणि आता आपण इथे ड्रॅग करूया. हे झालं. आता आपल्या नेस्टेड इफमध्ये मांडल्याप्रमाणेच हा रिझल्ट आलेला आहे. पुढचं स्टेटमेंट पाहूया आपण. अँड बरोबर स्टेटमेंट. इफ अँड हे स्टेटमेंट मांडले. आता परत आपण B3 मोर दॅन इक्वल टू B3 मोर दॅन इक्वल टू 35 कॉमा, पुन्हा C3 मोर दॅन इक्वल टू 35 कॉमा, D3 मोर दॅन इक्वल टू 35 कॉमा, आणि E3 मोर दॅन इक्वल टू 35 कॉमा, शेवटचं F3 मोर दॅन इक्वल टू 35 आणि इथे आपण हे ब्रॅकेट क्लोज करणार आहे. हे अँडचं स्टेटमेंट झालं. इथे कॉमा दिला. आता रिझल्ट पास, PASS पास कॉमा, इन्व्हर्टेड कॉमा, FAIL फेल, इन्व्हर्टेड कॉमा क्लोज, आणि इथे आपलं स्टेटमेंट पूर्ण झालं. तर हे आलं अँड स्टेटमेंट. अँड स्टेटमेंट आपण मोर दॅन इक्वल टूनी वापरलं, ऑर स्टेटमेंट लेस दॅननी वापरलं. तर हे तिन्ही रिझल्ट बरोबर आले. पण ह्या दोनमध्ये रिझल्ट मांडताना आपल्याला इफ स्टेटमेंट परत परत वापरावं लागलं नाही. तर अशा प्रकारे हे इफ स्टेटमेंट ऑर आणि अँड बरोबर वापरलं आपण. आता आपण इथे हे काढूया, पर्सेंटेज काढूया. तर पर्सेंटेज म्हणजे आपले 5 सब्जेक्ट आहेत. त्या सब्जेक्टपैकी इथे मार्क्स आलेले आहेत. हे एकदम सोपं स्टेटमेंट आहे. इथे आपण टोटल डिवायडेड बाय 5 मांडणार. 5 सब्जेक्ट म्हणल्यावर 5 मांडणार, कारण हे सगळे सारख्या मार्काचे म्हणजे 100 मार्काचे सब्जेक्ट आहे. तर हे 500 पैकी 329 मिळालेत. आपण इथे मांडलं हे. तर हे आता आपलं सगळं हे आलेत. काय आले? पर्सेंटेज आलेत. आता पर्सेंटेज आल्यानंतर आपण इथे काय मांडणार आहोत, तर ग्रेड मांडणार आहोत. तर इथे आपल्याला 2 स्टेटमेंट करायचे आहेत. ती 2 स्टेटमेंट कोणती आहेत? जर इथे फेल असेल म्हणजे हा जो रिझल्ट आहे याच्यात हा कॉलम घेतला आपण. जर इथे फेल असेल तर फेल समजा, अदरवाईज ग्रेड द्या.
तर त्या आता आपलं स्टेटमेंट सुरू होईल. इज इक्वल टू इफ रिझल्टमध्ये आलो आपण I3 इक्वल टू फेल, FAIL फेल, पण इथे इन्व्हर्टेड कॉमामध्ये घ्यायचं आपल्याला. फेल हे इन्व्हर्टेड कॉमा पूर्ण कॉमा. आता रिझल्ट काय, परत इन्व्हर्टेड कॉमामध्ये फेल कॉमा. इथे काय म्हटलं जाते, जर इथे फेल असेल तर फेल समजा, म्हणजे पुढे ग्रेड द्यायचा प्रश्नच नाही. आता आपलं इफ स्टेटमेंट इथे सुरू होते. इफ हे जर पर्सेंटेज जे आहे हे मोर दॅन इक्वल टू 75, पहिलं स्टेटमेंट काय आहे 75, तर इन्व्हर्टेड कॉमामध्ये ए प्लस इन्व्हर्टेड कॉमा क्लोज कॉमा, पुन्हा इफ स्टेटमेंट आलं आपलं. इफ पुन्हा हे केथिन हे जर मोर दॅन इक्वल टू 60 असं असेल तर काय ग्रेड द्यायचे, ग्रेड ए द्यायचे कॉमा, पुन्हा इफ स्टेटमेंट. आता हे इफ स्टेटमेंट आल्यानंतर आपण परत एकदा कंडिशन घालणार आहे. I3 मोर दॅन इक्वल टू 45 कॉमा, इथे ग्रेड देणार आपण बी. टॅबनी पुढे गेलो. I3 मोर दॅन इक्वल टू 35 कॉमा, आर्ग्युमेंट स्टेटमेंट सी, आणि इथे क्लोज करणार. आता इथे ब्रॅकेट्स आपण क्लोज केले नव्हते, ते पेस्ट करा, ब्रॅकेट क्लोज, आणि इथे आता आपण ड्रॅग केला. हा झाला फॉर्म्युला पूर्ण आपला. 65 ए ग्रेड. इथे 50% असून देखील फेल म्हटलेलं आहे. तर त्याचं कारण काय, तर इथे 35 मार्क्स आलेले आहेत, 33 मार्क्स आलेले आहेत, म्हणून इथे फेल आलेला आहे. फेलला ग्रेड द्यायची नाही. इथे 60% आहे ए ग्रेड, इथे पण पास आहे. 53% आहे, 45 किंवा त्यापेक्षा जास्त आहेत बी ग्रेड. फेलला फेल, इथे पास 75.60, इथे ए प्लस ग्रेड आली, आणि इथे फेल आलं. इथे सी ग्रेड आली 35 और मोर, 35पेक्षा जास्त आहेत म्हणून सी ग्रेड आली, आणि शेवटचा 75.60 आहे म्हणून ए ग्रेड आली. तर अशा प्रकारे ही ग्रेड काढली गेली. त्याच्यासाठी आपण अनेक वेळा इफ स्टेटमेंट मांडलं, आणि इथे हे इफ स्टेटमेंट ऑर आणि अँड बरोबर वापरून आपण पाहिलं. तुम्हाला समजलं असेलच आता डिटेलमध्ये. तर आपला आजचा व्हिडिओ इथे संपत आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. धन्यवाद.